जय श्री कृष्ण सर. करा ताई सुरू. चालू करू का ताई? हो हो हो, चालू करा. हो हो. जय श्री कृष्ण सगळ्यांना. माझी ही पहिलीच वेळ आहे, त्यामुळं मला सांभाळून घ्यायला अशी अपेक्षा करते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा. वसुदेव सुतं देव कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. 411 पासून चालू करते मी. अर्जुन उवाच योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन एतस्याहं न पश्यामि चंचलत्वा स्थितीं स्थिराम. अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, तू जो हा समदर्शनाचा योग सांगितलास त्या योगाची मन हे चंचल असल्यामुळे कायम स्थिती होईल असे मला वाटत नाही. तव अर्जुन म्हणे, देवा तुम्ही सांगा कीर आमुचिया कनवा परी न पुरोजी स्वभावा मनाचिया. यावर अर्जुन म्हणाला, देवा तुम्ही आमच्या विषयीच्या कळकळीने खरोखर सांगत आहात, परंतु महाराज या मनाच्या स्वभावापुढे आमचा टिकाव लागत नाही. हे मन कैसे केवडे ऐसे पाहो म्हणे तरी न सापडे ए रवी रहाटावया थोडे त्रैलोक्य यया. हे मन कसे व केवढे आहे याचा पत्ता लावू असे म्हटले तरी सापडत नाही. एरवी या मनाला वावरण्याला हे सर्व त्रैलोक्य अपुरे पडते. म्हणून ऐसे कैसे घडेल जे मर्कट समाधी येईल का रहा म्हणतील या राहेल महावतू. म्हणून हे असे कसे होईल की माकडाला समाधी लागेल किंवा सोसाट्याचा वारा लांब म्हटल्याबरोबर थांबेल, थांब म्हटल्याबरोबर थांबेल काय. चंचल ही मन कृष्ण प्रमाती ग्रहण मन्ये वायू बलयुक्त व वळवणे कठीण आहे. त्याचा निग्रह करणे वायूच्या निग्रहासारखेच अतिशय कठीण आहे असे मला वाटते. जे बुद्धी ते सळी निश्चयाते टाळी धैर्येसी हात फळी मिळवून जाय. जे मन बुद्धीला ठळते, बुद्धीने केलेला निश्चय सिद्धीत जाऊ देत नाही आणि सात्विक धैर्याच्या हातावर हात मारून पळून जाते. जे विवेकाते भुलवी संतोषासी चाड लावी बैसी जे जे हिंडवी दाही दिशा. जे सारासार बुद्धीला भ्रमात पडते, संतोषाला आशा उत्पन्न करते आणि आपण एके ठिकाणी राहिलो तरी आपणाला दाही दिशांना फिरविते. जे निरोधले जे गे वावो जया संयमुची होय सावावो ते मन आपुला स्वभावो सांडिल काही. ज्याला आवरले असता ते जास्त उसळते, ज्याला निरोधच सहाय्य होतो ते मन आपला स्वभाव टाकेल काय. म्हणून मन एक निश्चळ राहेल मग आम्हासी साम्य होईल हे विशेषही न घडेल याची लागी. म्हणून हे मन एक निश्चल राहील आणि मग आम्हाला साम्यावस्था प्राप्त होईल हे एवढ्यासाठी फार करून घडणार नाही. श्री भगवान वाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रह ग्रहंचलम अभ्यासेन तु कौंतेय वैरागेण च गुह्यते. श्रीकृष्ण म्हणाले, हे धैर्यशाली अर्जुना, मन हे निसंशय चंचल असून निग्रह करण्यास अत्यंत कठीण आहे. परंतु अर्जुना, सतत अभ्यासाने व वैराग्याने याचा निग्रह करता येतो. तव कृष्ण म्हणती साचची बोलता आसी तैसेची यया मनाचा कीर चपळची स्वभावो गा. तेव्हा कृष्ण म्हणाले, खरोखर तू म्हणत आहे तसेच आहे. या मनाचा स्वभाव खरोखर चपळच आहे. परी वैराग्याचे ने आधारे जरी लाविले अभ्यासाची या मोहरे
तरी के तुले एक अवसरे स्थिरावेल. परंतु वैराग्याच्या जोरावर मन जर अभ्यासाकडे वळवले तर काही वेळाने ते स्थिर होईल. का जे यया मनाचे एकनिके, जे देखिले गोडी चिया ठाया सौके, मनोनी अनुभव सुखाची कवतिके दावित जाईजे. कारण की या मनाची एक गोष्ट चांगली आहे, ती ही की ते अनुभवलेल्या गोडीच्या ठिकाणी सवकते, म्हणून त्याला कौतुकाने आत्मानुभव सुखच वारंवार दाखवित जावे. असंशयात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः. वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुमुपायतः. विरक्ती व अभ्यास यांच्या अभावी ज्याचे अंतःकरण स्वाधीन नाही, त्याला योग प्राप्त करणे अत्यंत कठीण आहे, हे मलाही पटते. परंतु ज्याचे अंतःकरण स्वाधीन आहे, त्याने वर सांगितलेल्या उपायांनी प्रयत्न केला असता त्याला योग प्राप्त होणे शक्य आहे. एरवी विरक्ती जयासी नाही, जे अभ्यासी न गती काही, तया नाकळे हे आम्हीही न म्हणू काही. एरवी वैराग्य नाही, एरवी ज्यांना वैराग्य नाही, जे केव्हाच अभ्यासात शिरत नाही, त्यांना मन आवरत नाही, ही गोष्ट आम्हाला कबूल नाही काय. परी यमनियमांची वाटा न वचिचे, कही वैराग्याची सेन करिजे. केवळ विषय जळी ठाकीजे बुडी देऊनी. परंतु यमनियमांच्या वाटेने गेले नाही, वैराग्याची केव्हाही आठवण केली नाही व केवळ विषयरूपी पाण्यामध्ये बुडी मारून राहिले. यया जालिया मानसा काय कही, युक्तीची कांबी लागली नाही, तरी निश्चळ होईल काही कैसेनी सांगे. पाण्यामध्ये बुडी मारून राहिले व आपल्या मनाला उत्पन्न झाल्यापासून कधीही युक्तीचा चिमटा जर लावलाच नाही, तर ते स्थिर कसे होईल सांग बरे. म्हणून मनाचा निग्रह होय, ऐसा उपाय जो आहे, तो आरंभी मग नोहे कैसा पाहो. म्हणून मनाचा निग्रह होईल असा जो उपाय आहे, तो करण्याला आरंभ कर, मग निग्रह कसा होत नाही ते पाहू. तरी योग साधन जितुके, ते अवघेची काय लटिके, परी आपण या अभ्यासून ठाके. हेची म्हण, तर योग साधन जेवढे आहे ते सर्वच खोटे आहे काय, परंतु आपल्या हातून अभ्यास होत नाही असे मन. अंगी योगाचे होय बळ, तरी मन केतुले चपळ, काय महदादी घे सकळ. आपुनो हे अंगामध्ये योगाचे सामर्थ्य असेल, तर त्यापुढे मनाची चपलता किती आहे, हे महत्वादी सर्व आपल्या स्वाधीन होणार नाही काय. अर्जुन उवाच अयति श्रद्धयोपेतो योगाचलित मानसः, अप्राप्य योग संसिद्धी कांगतीं कृष्ण गच्छति. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, मनुष्य श्रद्धेने युक्त असला, पण त्याचे मन काही कलाने योगापासून चलित झाल्याने त्याचा प्रयत्न सुटला व त्यामुळे त्याला योग सिद्धी प्राप्त झाली नाही, तर तो कोणत्या गतीला जातो. तेथ अर्जुन म्हणे निके, देवो बोलती तेन चुके, साचच योग बळेसी न तुके मनोबळ. त्या प्रसंगी अर्जुन म्हणाला, फार चांगले, देव म्हणतात त्यात काही चूक नाही. खरोखर योगाच्या सामर्थ्याबरोबर मनाच्या सामर्थ्याची तुलना करता येणार नाही. तरी तोची योगू कैसा केवी जाणो, आम्ही येतुले दिवस याची मातुही नेनो. मनो मनाते जी म्हणो अनावर. परंतु तोच योग कसा आहे व त्याचे ज्ञान कसे करून घ्यावयाचे, याची इतके दिवस आम्हाला वार्ताही नव्हती. म्हणून महाराज, आम्ही म्हणत होतो की हे मन अनावर आहे. हा आता अगवे या जन्मा, तुझेने प्रसादे पुरुषोत्तमा, योग परिचयो आम्हा जाहला आजी. कृष्णा, या साऱ्या जन्मात तुझ्या प्रसादाच्या योगानेही आता सांप्रत आम्हाला योगाची ओळख झाली. परी आनक एक गोसाविया, मज संशयो मनसाविया, तो तू वाचून फेडावया समर्थू नाही. परंतु महाराज, या प्रसंगी मला आणखी एक संशय आलेला आहे, तो दूर करण्यास तुझ्या वाचून कोणी समर्थ नाही. म्हणून सांगे गोविंदा, कवनु एक मोक्षपंथा,
श्रद्धा उपाये विना. म्हणून देवा सांगा कोण एक योग्य खटपटीशिवाय केवळ सिद्धीची या पुढीला नगरा यावया. पुढले गाव जे आम्ही आत्मसिद्धी पुढले गाव जे आत्मसिद्धी त्या गावाला येण्याकरता तो इंद्रिय रूपी गावाहून निघून आस्थेच्या वाटेला लागला. कच्चिन्नो भय विभ्रष्ट छन्ना भ्रमिव नश्यती. अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मण पथी. हे वीर्यशाली कृष्णा, श्री कृष्णा, इंद्रिय सुख व मोक्ष या दोही पासून भ्रष्ट झालेला तो ब्रह्मप्राप्तीच्या मार्गामध्ये आधारहीन व मतिहीन होत जाता इतर ढगापासून वेगळ्या झालेल्या ढगाप्रमाणे नाश पावतो की काय. तवा आत्मसिद्धी न ठकेची आणि मागुते न येववेची. ऐसा असतू गेला माझारीची आयुष्य भानू. आता तो आत्मसिद्धीच्या गावालाही पोचलेला नाही आणि त्यास परतही येवत नाही. असा मध्येच असताना त्याचा आयुष्यरूपी सूर्य अस्ताला गेला. जैसे अकाळी आभाळ अळू माळू सपातळ विपाये आले केवळ वसेना वर्षे. भलत्या वेळी विरळ असे थोडे नुसते चुकून ढग आले तर ते टिकत नाही व वर्षावही करत नाही. एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्य शेषतः त्वदन्य संशयस्यास्य छेत्ता न युपपद्यते. हे कृष्णा, माझी शंका पूर्णतेने नाहीशी करण्याला तुझ्या खेरीज दुसरा कोणीही समर्थ आढळत नाही. तैसी दोन्ही दुरावली जे प्राप्त तव अलग ठेली आणि अप्राप्ती ही सांडविली. श्रद्धा तया त्याप्रमाणे विषयासक्तता व मोक्ष ही दोन्ही त्यास दूर राहिली. अशी की आत्मसिद्धीची प्राप्ती तर दूरच राहिली आणि दुसरे आपल्यास आत्मप्राप्ती होणार नाही अशी आशाही त्याला श्रद्धा असल्यामुळे सोडता येत नाही. ऐसा दोला अंतरला काजी जो श्रद्धेच्या समाजी बुडाला तया होजी कवन गती. याप्रमाणे जो पुरुष उशिरामुळे फसला व जो आत्मप्राप्ती विषयी पूर्ण श्रद्धा असताना मेला त्याला अहो महाराज कोणती गती प्राप्त होते ते सांगा. श्री भगवान वाच पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याणकृत कच्चित दुर्गती तात गच्छति. श्री कृष्ण म्हणाले, हे पार्था, इहलोकी अथवा परलोकी कोठेही त्याचा नाश होत नाही, कारण बाबा शुभ कर्म करणारा कोणीही दुर्गतीला जात नाही. तव कृष्ण म्हणती पार्था जया मोक्ष सुखी आस्था मग मोक्षा वाचून अन्यथा गती आहे गा. तेव्हा कृष्ण म्हणाले, अर्जुना, ज्याला मोक्ष सुखाची उत्कट इच्छा आहे त्याला मोक्षाशिवाय दुसरी गती आहे काय. परी ए तुले हेची एक घडे जे माझारी विसवावे पडे. तेही परी ऐसे निसुरवाडे जो देवा नाही. पण एवढेच एक होते की मध्ये विसावा घ्यावा लागतो, पण तो विसावा घेणेही असे सुखकर असते की जे इंद्रादी देवा नाही. एरवी अभ्यासाचा उचलता पाऊली जरी चालता तरी दिवसा आधी ठाकिता सोहम सिद्धीते. वास्तविक अभ्यासाचा जलद पावलाने जर तो चालता तर मरण काळापूर्वीच ब्रह्मसिद्धीस येऊन मिळता. परी ये तुला वेगू नवेची म्हणोनी विसावा तरी निकाजी पाठी मोक्षू तव तैसाची ठेविला असे. पण तितक्या वेगाने अभ्यास न झाल्यामुळे विसावा घेणे योग्यच होते व नंतर मोक्ष त्याच्याकरता ठेवलेलाच आहे. प्राप्य पुण्यकृतां लोका नुषित्वा शाश्वती समाहा शुचीनां श्रीमतांगे हे योग भ्रष्टोभिजायते. पुण्यकर्मी यांच्या लोकाला जाऊन तेथे पुष्कळ वर्षे वास केल्यानंतर शुद्धाचरणी व धनवान अशा कुळामध्ये तो योगभ्रष्ट जन्म पावतो. एके कौतिक हे कैसे जे शतमखा लोक सायासे
ते तो पावे अनायासे कैवल्य कामू. एक कसा चमत्कार होतो, तो 100 यज्ञ करणाऱ्या कष्टाने जी स्थिती प्राप्त होते ती त्या मोक्षाची इच्छा करणारा श्रमा वाचून मिळते. मग तेथी जे जे अमोघ अलौकिक भोग भोगता नाही सांग कांटाळे मग. मग त्या ठिकाणाचे जे दिव्य व निष्पर्ण होणारे भोग ते यथास्थित भोगीत असतानाही त्याच्या मनास कंटाळा येतो. हा अंतरायो अवचिता का ओढावला भगवंता ऐसा दिवी भोग भोगिता अनुतापी नित्य. देवा, हे विघ्न आमच्यावर का कोसळले? असा स्वर्गातील भोग भोगीत असता तो सारखा पश्चाताप करीत असतो. पाठी जन्म संसारी परी सकळ धर्माची या माहेरी लांबा उगवे आगरी विभव श्रियेचा. नंतर तो मनुष्य लोकात जन्मतो, पण सर्व धर्माचे वसतिस्थान आणि वैभव रूप लक्ष्मीचे जे कुलरूपी शेत त्यामध्ये भात गोट्याचे रोपाप्रमाणे वाढतो. जया ते नीती पंथे चालिजे सत्य धूत बोलिजे देखावे ते देखिजे शास्त्रदृष्टी. जे कुलनीतीच्या मार्गाने चालते, सत्याने पवित्र झालेले बोलते आणि जे पाहणे असेल ते शास्त्रदृष्टीने पाहते. वेद तो जागेश्वरू जया व्यवसाय निजाचारू सारा सार विचारू मंत्री जया. ज्या कुळात वेद हे जागृत दैवत असते, शास्त्रविहित आचरण हाच त्याचा व्यापार आहे व सारासार विचार हाच त्याच्या सल्ला मसलत देणारा प्रधान आहे. जयाच्या कुळी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता जया ते गृहदेवता आदिवृद्धी. ज्या कुळामध्ये चिंता ईश्वराचीच एकनिष्ठ पत्नी झालेली असते आणि हृदयाधिक ज्या त्याच्या घरातील देवता असतात, देवता आहेत, ऐसे निज पुण्याची जोडी वाढीनली सर्व सुखाची कुळवाडी तिये जन्मे तो सुरवाडी योगच्युतू. अशा रीतीने ज्या कुळात आपल्या पुण्याईच्या कमाईने सर्व सुखांचा व्यापार वाढला आहे त्या कुळात तो योग भ्रष्ट सुखाने जन्म घेतो. अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम एतद्धि दुर्लभतर लोके जन्म यदीदृशम. अथवा बुद्धिमान अशा योगी लोकांच्या कुळामध्ये तो जन्म पावतो, अशा तऱ्हेचा हा जन्म या जगामध्ये फार दुर्लभ आहे. अथवा ज्ञानाग्निहोत्री जे परब्रह्म क्षोत्री ब्रह्मण्य श्रोत्री महासुख क्षेत्री आदिवंत. अथवा जे अग्नीमध्ये हवन करतात आणि जे ब्रह्मनिष्ठ व वेद संपन्न असतात व जे ब्रह्मसुख रूपी शेताचे मिरासदार असतात. जे सिद्धांताची या सिंहासनी राज्य करीती त्रिभुवनी जे कुजती कोकिलवनी संतोषाच्या. जे या सिद्धांताच्या सिंहासनावर बसून त्रैलोक्यात राज्य करतात व हे संतोषाच्या शब्द करणारे कोकिळ आहेत. जे विवेक द्रुमाचे मुळी बैसले आहाती नित्य फळी तया योगियाच्या कुळी जन्म पावे. जे विवेकरूप गावाच्या मुख्य ठिकाणी असलेल्या ब्रह्मरूप फळाचे नित्य सेवन करत राहिले आहेत त्या योग्याच्या कुळात त्यास जन्म मिळतो. तत्र तं बुद्धी संयोगं लभते पौर्वदेहिकं यतते च ततो भूयस संसिद्धो कुरु नंदन. त्या ठिकाणी पूर्वदेहीच्या संस्काराने आलेला बुद्धियोग त्याला प्राप्त होतो. हे कुरुनंदना, त्यापुढे तो पुन्हा योग सिद्धीसाठी प्रयत्न करतो. मोटकी देहा जो पूर्वी अरुणोदयाचा प्रकाश होतो तैसी दशेची वाट न पाहता वयसे येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तया ते. त्याप्रमाणे योग अवस्थेची वाट न पाहता
प्रौढ वयरूपी गावाला पोहोचण्यापूर्वीच अगोदरच भे मनाची सारस्वते दुभे मग सकळ शास्त्र स्वयंभे निघती मुखे. पूर्वजन्मात तयार झालेली बुद्धी त्याला अनुकूल असल्यामुळे त्याचे मनच सर्व विद्यांना प्रसवते आणि मग सर्व शास्त्रे आपोआप त्याच्या मुखातून निघतात. ऐसे जे जन्म जया लागी देव सकाम अमरी मग मृत्यू लोका ते वाणिजे. ऐसे जन्म पार्था गाजे ते तो पावे. व देवांनी भाट होऊन मृत्यू लोकाचे वर्णन करावे असा जो जन्म अर्जुना त्याला प्राप्त होतो. पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते यवशोऽपि सः जिज्ञासुरपि योगस्य शब्द ब्रह्मार्थी वर्तते. योग मार्गाचा अवलंब करण्यास जरी तो समर्थ नसला तरी तो पूर्वजन्माचा योगाभ्यास त्याला आपल्याकडे उरतो. फार कशाला, योग संबंधी जिज्ञासू असूनही शब्द ब्रह्माचे अतिक्रमण करतो. वेद रहस्याचे गूढ अभिप्राय अथवा समाधीचा अनुभव हे त्याच स्थितीत त्याला सहज साध्य होतात. आणि मागील जे सद्बुद्धी जेथ जीवित्वा जाहली होती अवधी मग ते पुढती निरवधी नवीला आहे. आणि मागल्या जन्माची चांगली बुद्धी जी त्याला मागील जन्माचा शेवट होण्याच्या वेळी प्राप्त झाली होती तीच चांगली बुद्धी मग या जन्मी त्याला सतत नवी प्राप्त होते. तेथ सदैवा आणि पायाळा वरी दिव्यांजन होय डोळा मग देखे जैसी अवळीला पाताळ धने. एखादा भाग्यवान पुरुष पायाळू असून त्याला डोळ्यात घालण्याला दिव्यांजन मिळाल्यानंतर तो जसा पाताळातील द्रव्य सहज पाहतो तैसे दुर्भेद जे अभिप्राय का गुरुगम्य हरठाय तेथ सौरसे विन जाय बुद्धी तयाची. त्याप्रमाणे ज्या सिद्धांतात बुद्धीचा प्रवेश होत नाही अथवा जे सिद्धांत केवळ गुरुकडून खरोखर कळावयाचे असतात त्या सिद्धांतात त्याची बुद्धी यत्ना वाचून प्रवेश करते. बळीये इंद्रिये येती मना मन एकवटे पवना पवन सहजे गगना मिळोची लागे. बलवान इंद्रिये मनाच्या स्वाधीन होतात. मन प्राणवायूशी एक होते आणि प्राणवायू अनायसे मूर्ध्री आकाशास मिळू लागतो. ऐसे नेनो काय पैसे तया तेची किजे अभ्यासे समाधी घर पुसे मानसाचे. असे सहजच कसे काय होते ते समजत नाही. अभ्यास त्याला आपोआप येतो व समाधी त्याच्या मनातील घर विचारित येते. जाणिजे योगपीठाचा भैरवू काय हा आरंभ रंभेचा गौरवू की वैराग्य सिद्धीचा अनुभवू रूपा आला. हा योग भ्रष्ट पुरुष योग रूपी आसनावरील जणू काय भैरव देवच अथवा योगरंभ रूपी केळीची शोभाच किंवा जणू काय वैराग्याच्या पूर्णतेच्या अनुभवच आकाराला आलेला आहे. हा संसारू उमानिते माप का अष्टांग सामग्रीचे द्वीप जैसे परिमळेची धरिजे रूप चंदनाचे. हा पुरुष म्हणजे संसार मोजण्याचे मापच किंवा अष्टांग योगाची सामुग्री दाखविणारा जणू दिवाच होय. तैसा संतोषाचा काय घडिला की सिद्धी भांडारी हुन काढिला दिसे तेने मान रुढला साधक दशे. त्याप्रमाणे हा पुरुष जसा काही संतोषाचाच बनवलेला अथवा सिद्धांच्या समुदायातून काढलेला असावा इतक्या योग्यतेचा साधक दशेतच तयार झालेला दिसतो. जे वर्ष शतांचिया कोडी जन्म सहस्राचिया आडी लंघिता पातला धडी आत्मसिद्धीची. कारण कोट्यावधी शतवर्षात हजारो जन्माचे प्रतिबंध उल्लंघन करून तो आत्मसिद्धीच्या किनाऱ्याला येऊन पोहोचला. मनोनी साधनात साधन जात आघवे
अनुसरे तया स्वभावे मग आयतिये बैसे राणीवे विवेकाचिये. म्हणून सर्व साधन मात्र आपोआप त्याच्या मागे येतात. नंतर तो आयताच विवेकाच्या राज्यावर बसतो. पाठी विचारई तया वेगा तो विवेक कुही ठाके मागा. मग अविचारणीय ते आगा घडवणी जाय. नंतर विचाराच्या वेगामुळे तो विवेकही मागे राहतो आणि मग विचाराच्या आवाक्या बाहेरचे जे स्वरूप ते तो स्वतः बनतो. तेथ मनाचे मेहुडे विरे पवनाचे पवनपण सरे आपणा आपण पा आपण मुरे आकाशही. त्या ठिकाणी मनरूपी मेघ नाहीसा होतो व वाऱ्याचा वारेपणा संपतो आणि त्याचप्रमाणे आकाश देखील आपण आपल्यातच मुरते. प्रणवाचा माथा बुडे येतुलेनी अनिर्वाच्य सुख जोडे मनोनी आधीची बोलू बहुडे तया लागी. तो ओंकाराच्या अर्धमात्रेत लीन व्हावा इतके त्याला शब्दातीत सुख मिळते, म्हणून त्याच्याविषयी शब्द अगोदरच परत फिरतो. शब्दाने ह्याचे वर्णन करता येत नाही. ऐसी ब्रह्मीची स्थिती जे सकळा गतीसी गती तया अमूर्ताची मूर्ती होऊनी ठाके. तात्पर्य अशी जी ब्रह्माची स्थिती जी सगळ्या गतीची गती आहे त्या निराकार ब्रह्मस्थितीची हा मूर्ती होऊन राहतो. प्रयत्नाद्यतमानस्तु ताई, योगी थांबूयात आपण. संशुद्ध. हा. हो का? हा, बरं, चालेल. थांबूयात. पसायदान घ्या. बर. हं. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तो शावे तो द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनवर्त भूमंडळी भेट तू तया भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजिजो आजी पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजय होवावेती एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. हरये नमः हरये नमः हरये नमः. खूप छान ताई, सुंदर. उत्कृष्ट, खूपच छान. हा, बर. काही तुम्ही बोलताय का? मी नाही नाही, बोला दादा, बोला. हा, नाही, आज आपण फार सुंदर छान वाचन झालं. आज महत्वाचे मुद्दे जे आपण अभ्यासाला घेतले त्याच्यामधले महत्वाचा मुद्दा असा, अर्जुन, दोन मुद्दे आहेत. एक म्हणजे अर्जुन विचारतो की हे जे काही साम्यावस्थेचं योग आहे तो साधायला खरंच कठीण आहे आणि मनाला ताब्यात ठेवणं, मन हे अति चंचल आहे आणि त्याला ताब्यात ठेवणं हे माझ्यासारख्या व्यक्तीला, म्हणजे अर्जुन किती श्रेष्ठ दर्जाचा भक्त आहे, तर तोही म्हणतो की मन ताब्यात ठेवणं ही किती कठीण गोष्ट आहे भगवंता. आणि भगवंत सुद्धा ते मान्य करतात की बाबा हो, खरंच अशंशयम महाबाहू, म्हणजे खरंच ह्याच्यामध्ये संशय नाहीच आहे माझ्या मनात सुद्धा की मनाला ताब्यात ठेवणं हे कठीण गोष्ट आहे. आता मनाला ताब्यात ठेवण्यासाठी भगवंतांनी आपल्याला दोन गोष्टी सांगितल्या. पहा, एक सांगितलं वैराग्य आणि एक सांगितलं अभ्यास. ह्या दोन्ही शब्दांचा अर्थ नीट समजून घेणं खूप महत्वाचं आहे. अभ्यास म्हणजे काय? अभ्यास कशाला म्हणतात? तर तीच क्रिया परत 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 करणे, ह्याला अभ्यास असं म्हणतात. म्हणजे आपण
अभ्यास करतो एखाद्या गोष्टीचा, म्हणजे पहिल्यांदाच वाचायला घेतो समजा एखादं पुस्तक, तर त्याला अभ्यास नाही म्हणत, ते वाचन झालं. तेच पुस्तक परत परत वाचणे आणि त्याचा सखोल अर्थ समजून घेणे, त्याच्यातल्या बारीक सारीक बारकावे समजून घेणे, याला अभ्यास असं म्हणतात. किंवा त्याला संगीताच्या भाषेत सांगायचं असेल तर रियाज करणे, म्हणजे तोच राग परत 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 गाणे, त्याला रियाज करणे. आणि म्हणजे अभ्यास करणे म्हणजे काय, परत परत तीच क्रिया करणे, म्हणजे मनाला ताब्यात आणण्याची क्रिया परत परत करायची आहे. दुसरं सांगितलंय वैराग्य. वैराग्य हा शब्द राग या शब्दाचा अर्थ चिडणे नाही किंवा क्रोध नाही. राग म्हणजे आसक्ती, म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी असणारा मोह, याला राग असं शब्द वापरलेला आहे. आणि वैराग्य म्हणजे काय, तर आसक्तीचा अभाव, म्हणजे आसक्ती पूर्णपणे मनातून नाहीशी होणं. आता आसक्ती स्वतःहून नाहीशी होईल का मनातली? नाही होणार, बरोबर. तर ती स्वतः त्याच्यामध्ये उदय होण्याची गरज असते, म्हणजे ती मनामध्ये उदय होईल. पण ती उदय कधी होईल, जेव्हा आपल्या भोवतालच्या जगाचं म्हणजे अ, त्याचं तात्पुरतं जे काही स्वभाव आहे किंवा त्याचं अफोल, म्हणजे त्याचं काहीच महत्व नाही किंवा त्याच्यामुळे आपल्याला काही निष्पन्न होत नाही, हे जेव्हा आपल्या मनाला पटायला लागतं, बरोबर. म्हणजे खूप संपत्ती मिळाली तरी सुद्धा त्याचा काहीच फायदा नाहीये, खूप जेवण जेवलो तरी मला त्याचा काही फायदा नाहीये, किंवा खूप सारे ठिकाणी कपडे असले तरी मला त्याचा काहीच फायदा नाहीये, किंवा माझ्या भोवतालच्या अनेक असलेल्या माझ्या प्रिय व्यक्ती सुद्धा माझ्याबरोबर आयुष्यभर टिकू शकत नाहीत. हे ते वैराग्य आहे, म्हणजे हे ते उदय पावणं मनामध्ये, म्हणजे स्वतःहून पूर्ण येते, बरोबर. आणि अशी भावना जेव्हा स्वतःहून मनामध्ये उत्पन्नास येते, तेव्हा त्याला वैराग्य असं म्हणतात. एक मिनिट, कुणाच तरी आवाज येतोय, तर हा, तर पहा. तर वैराग्य हे जे सांगताना, म्हणजे वैराग्य उदय होण्यासाठीच्या दोन अवस्था आपल्याकडे योगशास्त्र सांगितल्या. एक अपरवैराग्य आणि एक परवैराग्य. अपरवैराग्य म्हणजे काय, की साधकाच्या सुरुवातीच्या आयुष्यात असलेली वैराग्याची अवस्था, म्हणजे अन्न विषयापासून, म्हणजे अन्न, स्त्री सुख, बाकीचे संपत्ती, धनसंपत्ती, याविषयीचं वैराग्य मनातून कसं हळूहळू हळूहळू सुटत जातं, याला अपरवैराग्य असं म्हटलेलं आहे. मग आता अपरवैराग्याचे पण पुढे 4 प्रकार सांगितलेत. म्हणजे कुठले, यतमान, व्यतिरेक, एकेंद्रिय आणि वशीकार, असे 4 प्रकार वैराग्याचे सांगितलेत. म्हणजे आता मी सखोल इतका त्या नंतर कधीतरी सांगीन वैराग्यावर. पण महत्वाचं हा एक मुद्दा सांगितला, की म्हणजे वैराग्य आपल्या मनामध्ये निष्पन्न व्हायला हवं, बरं. म्हणजे अजून एक त्यातला एक प्रकार सांगतात, स्मशान वैराग्य. स्मशान वैराग्य म्हणजे काय, तर तात्पुरतं कोणीतरी वारलं किंवा मृत्युमुखी पडलं, तर तेव्हा वाटणारी जी काही अफोलता आहे ती, पण स्मशान वैराग्य हे सुद्धा तात्पुरतं टिकणारं असतं. तात्पुरतं म्हणजे काय, की काही दिवस सरले, तो माणूस विस्मृतीत गेला की परत आपण आपलं आयुष्य आणि प्रपंच जगायला. म्हणजे स्मशान वैराग्य हे सुद्धा तात्पुरतं टिकणार आहे. इथे तात्पुरतं टिकणारं वैराग्य कामाचं नाहीये, जे स्थिरकाळ टिकेल, म्हणजे चित्तामधील विषयासंबंधीची असलेली सगळी ओढ आणि इंद्रियांचा पूर्ण निग्रह असा साध्य करून ज्याला पूर्ण वैराग्य प्राप्त करता येईल, म्हणजे जे काही शेवटची वैराग्याची अवस्था, म्हणजे ते परत निष्पन्नच झालं नाही पाहिजे, अशा प्रकारची अवस्था मिळवणं हे त्याच्यातून अपेक्षित आहे. आणि दुसरा मुद्दा जो सांगितलाय, की आता समजा अशी योगाची किंवा असं काम करत असताना समजा तो साधक मध्येच मृत्युमुखी पडला किंवा त्याचं आयुष्यमान संपलं, तर त्याचं काय होईल. म्हणजे एखादा ढग त्याच्या मूळ ह्याच्यापासून बाजूला निघतो आणि आणि तो छिन्न विछिन्न होतो, तर काय होईल, असा तो प्रश्न अर्जुनानी विचारला. त्याच्यावर भगवंत म्हणतात, की तोही योगभ्रष्ट, म्हणजे तो मुक्तीच्या किंवा सिद्धी, ब्रह्मसिद्धी मिळवण्याच्या वाटेवरून तो कधीही भ्रष्ट होत नाही, बरोबर. किंवा तो अधपतनाला जात नाही. तो एखाद्या चांगल्या कुळात, म्हणजे वेद संपन्न, जिथं सारासार बुद्धीने विचार करणारी लोक राहतात, अशा ठिकाणी तो जन्माला येतो. आता त्याचं कारण काय असतं पहा, की मनुष्य जेव्हा साधना करतो तेव्हा त्याचे संस्कार त्याच्या सूक्ष्म देहावर होत असतात. सूक्ष्म देह हा 24 घटकांचा बनलेला असतो आणि ते संस्कार तो मृत्यू नंतर घेऊन जातो पुढे. म्हणजे आपला सूक्ष्म देह आपल्या स्थूल शरीरातून सुटून जातो, मग आपण नवीन जन्म घेतो, नवीन देह
स्वीकारतो. म्हणजे आपले पूर्वजन्मीचे जे संस्कार असतात साधनेचे ते कधीच नष्ट पावत नाहीत. आणि त्या साधनेच्या संस्कारांपासून पुढच्या जन्मात साधना पुढे सुरू होते. अशा प्रकारे तो पुढे पुढे जात राहतो योगी, म्हणजे साधक जो आहे तो. आणि तो शेवटी अशा मनाच्या पलीकडे जाईल, वैराग्याच्याही पुढे जाईल आणि विवेकरूपी सिंहासनावर बसेल, असं माऊली सांगतायत आपल्याला. म्हणजे अशी कधीही निराशा कुठल्याही साधकांनी बाळगू नये, किंवा मला नाही या जन्मात मोक्ष सिद्धी मिळाली तर माझं काय होईल. तर कुठलीही निराशा बाळगायचं कारण नाही. आपलं काम आणि आपली साधना ही सतत चालू ठेवणं, बरोबर, म्हणजे कधीच निराश न होता. तुमचा ऱ्हास कधीच होणार नाही, तुम्ही अधोगतीला कधीच जाणार नाही, तर तुमचं हळूहळू हळू का होईना ती प्रगती साध्य होईल. आता ती प्रगती साध्य लवकर व्हावी, म्हणजे याच जन्मात मोक्ष सिद्धी व्हावी म्हणून काय सांगितलं, अभ्यासाच्या चालीने चाला. म्हणजे नियमित आणि सातत्याने अभ्यास करत राहा, तर तुम्ही याच जन्मात मोक्षसिद्धी मिळवू शकाल. आणि हे शक्य आहे, म्हणजे असं अशक्य असं काहीच नाही त्याच्यात. बरं, फक्त त्याची तीव्रता किती आहे, तुम्ही किती तीव्र वेगाने त्याच्या दृष्टीने चालता, त्या देहाच्या दिशेने चालता, याच्यावर ते अवलंबून आहे. बरोबर, म्हणजे मी असं नेहमी म्हणतो की या जन्मात सुटका झाली पाहिजे. परत 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 आता किती जन्म वाट बघायचे, बरोबर. म्हणून ती तितकी तीव्रता मनामध्ये निष्पन्न झाली पाहिजे. आणि असं काही नसतं की कोणी एक साधक पुढे असतो आणि एक साधक मागे असतो, असं काही नाही. आपण सर्वच पंढरीचे वारकरी आहोत. आपलं अंतिम गंतव्य पंढरीच आहे, बरोबर. म्हणजे ते आत्मज्ञान हीच आपली पंढरी आहे. त्यामुळे सर्व साधक त्याच दिशेने चालतात, बरोबर. म्हणजे मी सुद्धा त्याच वाटेवरचा एक वाटेकरी, म्हणजे वाटसरू आहे, बरोबर. त्याच्यामुळे माझं सांगण्याचा उद्देश की कधी इतर व्यक्ती काय करतात किंवा इतर व्यक्तींचं काय झालं याचा कधी विचारच करायचा नाही कधी साधनेत. आपण आणि आपला परमेश्वर, बरोबर, एवढंच विचार मनात असला पाहिजे. बरोबर, यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, त्यांचं काय झालं, काही गरज नसते. बरोबर, म्हणजे ही मूळती. आणि कोणी पुढे नसतो, कोणी मागे नसतो, आपलं गंतव्य अंतिमता तेच आहे. आणि मला काल मीराबाईंचा एक फार सुंदर म्हणजे वाचण्यात आलं की मीराबाई स्वतःच्या गुरूंना काय म्हणतात की तुम्ही मला तुमच्या बरोबर घेऊन जा. बरं, आता तिचे मीराबाईंचे जे गुरु आहेत ते योगी संन्यासी आहेत, तर ते मीराबाईंना, म्हणजे मीराबाई काय तरुण आहेत आणि राजकन्या आहेत, त्यांना कसं घेऊन जाणार, बरोबर. तर मीराबाई त्यांना काय म्हणते अंतिम वेगाने, जर का तुम्ही मला तुमच्या बरोबर घेऊन जाऊ शकत नसाल तर मी चंदनाच्या चितेवर बसते, मग माझी राख होईल, बरोबर, आणि मग माझी राख तुम्ही अंगाला भासन जा, पण मला सोडू नका. बरं, म्हणजे किती तळमळ आहे गुरूंबरोबर जाण्याची. म्हणजे माझ्या अंगाचा म्हणजे राख झाली संपूर्ण, तर गुरूंनी योगी म्हणून माझी राख अंगावर फासावी. आणि मी चंदनाच्या लाकडावर का बसणार आहे चितेला, तर त्याचा सुगंधच माझ्या गुरूंना मिळावा, माझा देहाचा जळतानाचा वास सुद्धा नको गुरूंना, म्हणून चंदनाच्या ह्याच्यावर मला बसवा आणि मला तुमच्याबरोबरच ठेवा, कारण मी माझं आयुष्य हे फक्त परमेश्वर श्रीकृष्णासाठी वाहिलेलं आहे. म्हणजे किती तीव्र तळमळ आहे पहा, किंवा किती तीव्र तळमळ